कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मग लग्न कुठे झालं तुमचं? इंदोरमध्ये। इंदोरमध्येच झालं? कुठे मंदिरात? हा, इंदोरमध्ये एक मंदिर होता आणि खूप काही गोष्ट आहे, जसे एकदा आमच्या लग्न तुटला, फिर परत झाला, मतलब सगळं फिल्मी आहे, ते खूप मोठा होईल जरी सांगणे गेली तो। माझी लवकरच लवकर नॉवेल येणार आहे। एकदा आमच्या लग्न पूर्ण दुल्हन होती, दुल्हन बनून मंदिरला गेली होती लग्नासाठी, त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये, सगळे होते, प्रेग्नेंट होती त्यावेळी मी। हा, इतकी मोठी गोष्ट आहे। पण मंदिर गेली मी, त्या पण सोबत होते, माझी भाभी होती, वहिनी जे तुम्ही म्हणताय, वहिनी होती माझी सोबत, पण प्रेग्नेंट होती मी। त्या आम्ही लग्न करण्यासाठी गेले होते, पण बघितलं की 150 पोलीसवाले आणि 200-300 गुंडे माझ्या रस्ता अडवला त्या लोकांनी आणि मारहाण सुरू केली। असं सगळी गोष्ट आहे। पण का बरं? पण त्या गुंड कोणी पाठवले होते हे मला माहित नाही। माझे नवरे सांगताय की माझे आई वडिलांनी हे गुंडे पाठवले, पण कशाला ते पाठवणार? काय काय करायचं आहे त्यांना? जरी करायचा होता तो माझ्या घर येऊन मला अडवले होते। हा, माझी आईच्या आणि त्यांची आईच्या बोलणं खूप वेळ झालेला आहे। माझी आई म्हणत होती की तुमच्या मुलाला तुम्ही सांभाळा, तुम्ही येऊ देऊ नका इकडे, मला पाहिजे नाही की माझी मुलीकडून फिरे तुमच्या मुला, मला नाही पाहिजे की ते दोघांच्या लग्न होय। बरं, मग आई वडिलांची अनुमती नव्हती, त्यांच्या आई वडिलांची अनुमती नव्हती असं आपण धरून चालूयात, आणि त्यामुळे तुमच्या लग्नामध्ये अडचणी आल्या, नंतर तुमचं लग्न झालं या इंटरकास्टमुळे हरकत काहीच नाही। तर या परिस्थितीमध्ये मग त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय कोणत्या टप्प्यावर घेतला? ह्यांनी कधी लग्न केलं मला कळलंच नाही। बरं, हा, क्योंकि मी कशी आहे ना, मी खूप मीडियापासून कधीही पेपर वाचला नाही, टीव्ही मला आज 27 वर्ष झाले बघितली नाही, क्योंकि मी ब्रह्मकुमारीची फॉलोवर आहे। तो टीव्ही बघितली नाही, काय नाही, आणि मी इतकी कनेक्टिंग पण नाही होती, आणि मला इतना प्यार करते थे माझे नवरे की जरी सिम्बॉयसिस पुण्यामधून डायरेक्ट इंदोर हप्त्यामध्ये 2 वेळे यायचे, आणि जरी मी खाली कसं विमानाने की ट्रेनने? नाही, गाडीनी आणि त्यावेळेस बाय कार यायचे। लाल जे बस असते ना, एसटी बस, त्याच्यामध्ये यायचे, मी पण यायचे लाल बस मध्ये, मी पण येत होती त्यावेळे त्यांच्या भेटण्यासाठी पुण्या। असं आमचा खूप मोठा। पण मग लग्न झालं, चला दुसरं लग्न त्यांचं झालं असं तुम्ही जे म्हणताय, मग त्यानंतर तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटलात का? हा, त्यांच्या कुटुंबांना मी 3-4 वेळे भेटली आहे, पण आणि त्यांनी मला काय सांगितलं 2021 मध्ये, आणि की ज्यावेळी आमचं लग्न फिर सगळ्यांच्या समोर ह्यांनी स्वीकार केला, तो मी सांगितलं तुमच्या आई वडिलांकडं मला घेऊन जा तुम्ही। तर त्यांनी काय सांगितलं की माझे आई वडील नाही राहिले आता, त्यांचं निधन झालं, एक पर्यंत एक त्यांनी सांगितलं। मी विश्वास ठेवला की होऊ शकते की असं झालेलं आहे, आणि त्यांच्या मी इतकी पहिले की अगोदरचे जे मुलाबाळा होते तुम्हाला माहिती आहे, इतके कोई माइंडेड नाही होते, तुम्ही समजू शकता। ज्यावेळे 98 ची बात बोलते मी, आणि त्यावेळे त्यांनी मला 15 लाख रुपये त्यांनी मला काय सांगितलं की पम्मा माझ्या हृदयामध्ये छेद आहे, आणि त्याचं ऑपरेशन करण्यासाठी मला लंडन जायचं आहे, त्याच्यामध्ये 40 लाख रुपयाचा खर्च आहे। तुम्ही बघा, मी माझी आईचे पूर्ण गहने विकत घेऊन, आणि माझा एक घर होता जी माझी आईने माझ्या नावावरती घेतला होता, ज्याची किंमत त्यावेळे कमी ते कमी 12 लाखाची होती, आणि मी 9 लाखामध्ये विकून, माझी आईचे सगळे गहने विकून त्यांना 15 लाख रुपये दिले। कोणाला? माझे नवरेला, हार्टचं ऑपरेशन करण्यासाठी। आणि आता माहिती किती साली? हा, किती साली? 2001 मध्ये। बर, हा, आणि नंतर आता माहित पडला मला, सगळी गोष्टी आता समोर आलेली आहे ना, झूठ काय होता, सच काय होता, 2021 मध्ये सच सामने। पण मग तसं ऑपरेशन झालं का? नाही, काही नाही झाला, सगळं मला झूठ सांगितलं। आणि जरी मी मीडियावरती बोलते, सीएम साहेब कडून, पीएम साहेब कडून, न्यायाधीश साहेब कडून, सगळेकडून
मी माझ्या मुलांची शपथ खाऊन बोलते की जरी मी खोटी आहे कोणतीही गोष्टीवरती, माझ्या नार्को टेस्ट सगळी मीडियाचे समोर करा की माझ्या लग्न पहिल्या आहे, त्यांनी माझे 15 लाख रुपये घेतले की नाही, ही सगळी गोष्टीवर.